नमस्कार. बाहीला प्लेट्स किंवा गेदर किंवा अशा चुन्या, जो बाहीचा फुगा दिसतो तो उंचवटेचा, तो कसा लावायचा बाही आणि कसं फिटिंग करायचं हे मी क्लासेसमध्ये शिकवलेलं आहे. तर तुम्हाला पण पाहायचं असेल ना, तर चला मग. आता बघा, आपण हे बाह्या लावायचे. तर ही बाही कशी आहे माहिती का, फुग्याची बाही म्हणजेच प्लेटवाली. बघून घ्यायचं दोन्ही बाजू खड्डा आहे का दुमडताना. आता बघितलंय तर आपण ही खड्ड्याची बाजू दिसते, ह्या बाजूला ठेवलं की दुसरी पण अशी दुमडलेली पट्टीचं बघून घ्यायचं ना, तर एकाच बाजूला होण्याचे लक्षणं असू शकतात. मग हे बघून घ्यायचं. तर ही दोन्ही विरुद्ध समोरासमोर खड्ड्याचं बाजू आहे. तर आता काय करायचं माहिती आहे का, पुढचा भाग घ्यायचा. पुढचा भाग असा व्यवस्थित धरून घ्यायचं. धरल्यानंतर हे बघायचं की मुंड्याच्या हिशोबाने हे बघा ही खड्ड्याची बाजू आहे ना, ही अशी लावून अशी बघायची तर मुंड्याची, तर असं व्यवस्थित लावून कितपत येतंय ह्याचा अंदाज घ्यायचा. आणि इथून इथे 1 ते 1.5 इंच ते 1.25 इंच, ते पाठीमागे 1.25 इंच, अशा हिशोबाने आपल्या तिथे प्लेट्स आल्या पाहिजेत. खूप असं अलीकडंच प्लेट टाकायचं नाही किंवा पाठीमागेच प्लेट टाकायचं नाही. आपल्या हे शोल्डरच्या इथं बरोबर प्लेट बसल्या पाहिजे. आता ही इथून सुरुवात केली ना, या बघा मोठी टिप केली दिसते. हां बघा, आता हे असा वरती बाहीचा हात धरायचा, खालचा हा भाग. कधी पण बाही लावताना हा भाग असा ठेवायचा आणि ही लाईन, ही कापडाची लाईन एकावर एक आली पाहिजे. त्या हिशोबाने आहे ना आपण हे बाही लावत असं जायचं. जशी जाते ना बाही आपली तशी जाऊ द्यायचं. खालचा मुंड्याचा डाच पण अलीकडे गेला पाहिजे. त्या हिशोबाने असे लावत लावत इथपर्यंत यायचं. या बघा, इथपर्यंत आलं की थांबायचं. एवढा डिस्टन्स बघायचा आपला, दोन्हीचा डिस्टन्स आहे ना एवढा इथपर्यंत आला पाहिजे. मग त्यावेळेस सुई घुसवायची आणि नकळत नकाने प्लेट्स घ्यायच्या. नकाने जर नाही जमलं तर एखादी सुई घ्यायची, सुईनी असं प्लेट घ्यायच्या. परत ही सेंटर इथं येईपर्यंत खूप काही घेत जायचं नाही. हे सेंटर इथं आला की बघायचं प्लेट आपल्या कितपत बसते त्या. या बघा, या हिशोबाने इथं आलं की परत तेवढ्याच प्लेट्स आपण ह्या दिशेला घ्यायच्या. म्हणजे ह्या अंतरात, तेवढ्याच अंतरात जाऊ द्यायचं. या बघा, इकडे जर 4 बाजूनी 4 घेतलं तर 4 इकडे आल्या पाहिजे. मग हे लावून बघायचं इथपर्यंत कितपत बसतं. जर वाढत असेल तर नकळत आपली एक बारीक अशी प्लेट टाकायची. म्हणजे त्या अंदाजाने टाकायच्या, खूप असं मोठी टाकून ठेवायचे नाही. मग त्या हिशोबाने इथं परत लावून बघायचं. आणि हे बघा, जसं मार्जिन जात आहे ना, या हिशोबाने जात या बघा असं ह्याला सरळ मिळवायचं. त्यानंतरनं परत दुसरी टीप आपण कधी पण बघा, दुसरी टीप का घेतो, जर एकसारखं जर नाही आली तर त्याला आपण लेवलला करत यायचं. हे बघा, असं व्यवस्थित लेवलला करत यायचं, जेणे की ते मार्जिन पण एकसारखं पकडलं जातं आणि बाही लावायला पण काय अडचण येत नाही. आणि टिपा 2 त्याच्यावर मिळून जातात. आता बघा, इथून हे कट करून टाकायचं आणि याला असं नख मारायचं. नख असं मारायचं की ते आतमध्ये मार्जिन गेलं पाहिजे. हे बघा, आणि इथं कुठं बी आहे ना फुगा येऊ द्यायचं नाही इकडे. आणि मग हे प्लेट्स आहे ना अशा व्यवस्थित वरती येतात. मग त्यानंतरने सरळ ह्याला जोडून घ्यायची बाही. जोडताना बघा, ही सेंटर बाहीचा एकत्र आला पाहिजे. ते वर करायचं का खाली करायचं? वर करायचं ते. हां, बाही आहे ना आपली वरच्या भागाला गेली पाहिजे. तुम्ही म्हणत असाल वरती का, तर बघा आपण बाहीला असं नख मारलं इकडं, मग ते वरच गेलं पाहिजे ना. मग त्या हिशोबाने बरोबर इथं मुंड्याची इथं बरोबर घ्यायचं. हे बघा, इथे थांबायचं, सुई घुसवायची, सरळपणा करायचा आणि परत ही साईडचं व्यवस्थित हे खाली टाकायचं. खाली टाकायचं. मग नंतरनं बघायचं आपलं पुरतंय का नाही. आता हे कमी जास्त होत असं इथला डाच आपला कमी जास्ती मारण्यावरनं
ही उंची कमी होती. आणि मग हे व्यवस्थित धरून घ्यायचं. या बघा, याला मिळवून टाकायचं. मग त्यानंतर हे मार्जिन तुम्हाला मी सांगत असतो ना, हे करायचं असं कटाकटी कापत जात जावा. हे बघा, कटाकटी कापायचं म्हणजे बाहेर येणार नाही त्याचे धसाडे. हे बघा, हे झालं की त्याच्या आतमधून घ्यायचं. आणि जर अवघड वाटत असेल तर हे भाग असा टाकायचा, त्याला नख मारायचं, म्हणजे का ते आतमध्ये दुमडून जाईल. आणि मग ही व्यवस्थित इथला भाग ही वर खाली करायचं नाही. हे वर खाली केलं की संपलं, फिटिंग नीट नाही बसत. नाही बघा, त्या हिशोबाने आता मी जे कवर करतोय ना, ही पाय ह्याच्यावरच येऊ देतोय, इकडं कापड दिसू देत नाही मी. हे बघा, म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूने मार्जिन एकसारखं येणार आहे. असं हे काढून घ्यायचं, इथं पण बरोबर बघायचं. आणि हे बघा, त्या पद्धतीने इथं बाही दुमडलेली असते ती बघून घ्यायचं खाली, परत ती फिरायला नको.